तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घारे तुमचं वारी स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की रांजणगावमध्ये आमचा उभ्या रिंगणाचा अनुभव कसा होता। उभ्या रिंगणामध्ये आम्ही काय काय पाहिलं हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। तर तिथून पुढे खडकी या गावात आमच्याच दिंडीतल्या सारिकाताई ताठेले यांनी प्रवचन सेवा दिली आणि पावसाने खुद्द हजेरी लावली होती। आणि मी पहिल्यांदाच आळंदी व्यतिरिक्त ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर पाहिलं। तिथली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खूप छान होती, अगदी मन प्रसन्न होत होतं। दुपारी पाऊस चालू होता, पण पाऊस थांबल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली। वारकऱ्यांचा चालण्याचा थकवा कमी व्हावा त्यासाठी सगळ्यांना सुगंधी दूध देण्यात आलं। सुगंधी दूध घेऊन पुन्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि थोडा प्रवास झाल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळी हरिपाठालाही लागलो। हरिपाठामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण आणि भक्ती याचा संगम दिसून येत होता। खूप मनापासून सगळे हरिपाठात तल्लीन झाले होते। दैनंदिन जीवनात माणूस किती व्यस्त असला तरी वारीत आल्यानंतर तो सगळं देहभान हरपून जातो आणि विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो। खरंच हा अनुभव अगदी वेगळाच आहे। रात्री मुक्काम करून सकाळी लवकर उठून आवरलं आणि पुन्हा एकदा तयारीला लागलो पुढच्या प्रवासासाठी। आणि मध्येच आम्हाला असं बालगोपालांचं मस्त सुंदर दर्शन झालं। ते इतके छान नटून आले होते आणि त्यांची स्वतःचीच वारी करत होते। खरंच हा अनुभवही खूप छान होता। तिथून पुढे आम्ही भिगवण गावात गेलो आणि भिगवण गावकऱ्यांनी खरंच दिंडीचं इतकं छान स्वागत केलं की अगदी मन तृप्त झालं होतं। तर भिगवणच्या पुढचा आमचा प्रवास आजपासून चालू होणार होता। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि खरंच जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधल्या कुठल्या गोष्टी आवडत असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण।